जय शिवराय शेतकरी मित्रांनो, जमिनीच्या बाबतीत बरेच सारे असे शेतकऱ्यांचे वाद असतात। मग कोणाची तरी कोणी रजिस्ट्री रोखलेली असती, कोणाचा कोणी फेर होऊ देत नाही, कोणतरी कोणाच्या जमिनीवर ताबा केलेला असतो, जमीन तिसऱ्याच्या ताब्यात असते किंवा विक्रीच्या संदर्भात अडचणी असतात, विक्रीच होऊ दिल्या जात नाही किंवा तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख असेल किंवा न्यायालयापर्यंत हे वाद गेलेले असतात आणि ते तिथं मिटत नसतात। आणि त्या संबंधीचा एक आज राज्य शासनानं महत्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे। हे काही जमिनीचे विविध प्रकारचे वाद असतात, तर याच्या सखोल चौकशी करून याचा निपटारा करण्याचं काम या शासन निर्णयाअंतर्गत केलं जाणार आहे आणि त्यासाठी समिती सुद्धा नेमलेली आहे। आता नेमका शासन निर्णय काय आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा की जेणेकरून जे काही शेतकऱ्यांचे वाद असतात याचा निपटारा सुद्धा झाला पाहिजे। कारण त्या माध्यमातून बऱ्याचशा शेत जमिनी ह्या पडीत सुद्धा असतात आणि आज तुम्ही बघत असताल तर जमिनीचे भाव हे गगनाला गेलेले आहेत। 1 फूट सुद्धा जमीन कोणी कोणाला द्यायला तयार नाही आणि यासाठी शासनानं याच अगोदर मोजणी असेल, जमिनीचा एखादा छोटासा भूखंड असेल त्यासाठी वेगळा नकाशा तयार करून त्याला ULPIN नंबर देणं, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी करण्याचं काम केलंय। त्या संबंधीचे शासन निर्णय सुद्धा आलेले, तुम्ही जर बघितले नसतील तर ते याच आपल्या चॅनलवर टाकलेले, व्हिडिओ मध्ये जाऊन आपण हे बघू शकता। मात्र जो काही महत्वाचा शासन निर्णय आहे तो आता सध्या अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये या संबंधीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। 6668 या प्रश्नाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि जिल्ह्यातील जे काही जमिनीचे वाद आहेत त्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाला होता। त्यामध्ये विधान परिषद सदस्यांनी याबद्दल प्रश्न विचारले होते आणि त्यावर महसूल मंत्र्यांनी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जमिनीचे विविध ज्या काही तक्रारी आहेत यासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे। आता ही समिती काय काम करणार आहे तर मित्रांनो, यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील या मांडण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी सुद्धा देण्यात येणार आहे। आता या प्रश्नानुसार जो काही शासन निर्णय आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जमिनीच्या विविध प्रकारच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याकरिता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे। आता हे तपास पथक म्हणून काम करणार, यामध्ये विभागीय आयुक्त हे अध्यक्ष आहेत, पोलीस महानिरीक्षक हे सदस्य आहेत, जिल्हाधिकारी हे एक सदस्य आहेत, त्यानंतर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे सदस्य आहेत, नोंदणी उपमहानिरीक्षक हे सदस्य आहेत आणि उपसंचालक भूमी अभिलेखचे हे सुद्धा सदस्य आहेत। आता ही जी समिती आहे तर ही समिती नेमकं काय काम करणार तर तक्रारींचे जे काही स्वरूप आहे, कोणत्या प्रकारच्या तक्रारी आहेत ह्या सर्व समिती ही ऐकून घेणार। त्याविषयी वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांच्याकडे या गोष्टींची त्यांच्या बाबत एक बैठक होणार आणि त्याबाबत मग काय जे सोल्युशन निघेल त्यावर काय करावं लागेल याबाबत ही काम करणार आहे। आणि विभागीय आयुक्त यांनी समिती गठीत केल्याबाबत जिल्ह्यातील प्रमुख वर्तमानपत्रामध्ये सुद्धा याची प्रसिद्धी द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर हे नागरिकांना कळणार आहे। मात्र आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही गोष्टी समजून घ्या की या तक्रारीसाठी 1 महिन्याचा कालावधी सुद्धा देण्यात येणार आहे आणि या तक्रारी सर्व ही समिती ऐकून घेणार आणि त्यानंतर या समितीचे जे काही पथकाचे अध्यक्ष आहेत विभागीय आयुक्त या सगळ्या तक्रारी स्वतःकडे घेणार। त्यानंतर सदर समितीची कार्यकक्षा काय असणार आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जमीन विषयक गंभीर तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व तक्रारीबाबत सविस्तर चौकशी केल्या जाणार। त्यामध्ये आता समितीमध्ये वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत, पोलीस प्रशासन आहे, भूमी अभिलेख आहे, पुन्हा उपसंचालक आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। आणि उपरोक्त विशेष तपास पथकाने चौकशीची कार्यवाही 3 महिन्यात पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचा जो काही सविस्तर अहवाल आहे तो शासनाकडे द्यावा लागणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर असे काही आपले जमिनीच्या संबंधित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील काही वाद विवाद असतील, तक्रारी असतील, अडचणी असतील
तर यासाठी यापुढे आता ही समिती काम करणार आहे आणि ज्यावेळेस यांचा 1 महिन्याचा कालावधी तक्रारीचा सुरू होईल त्यावेळेस आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण या समितीकडे लेखी स्वरूपात त्याचे काही जे कागदपत्र असतील किंवा तुम्ही या अगोदर काय कार्यवाही त्यासाठी अर्ज बाजारी केलेली असेल तर त्या संबंधीची सर्व माहिती या समितीकडे देणं गरजेचं आहे। असा हा महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।